आज आदरणीय मोदी साहेबांना देशाचे सर्व अधिक काळ पंतप्रधान राहिल्याच्या बद्दलचा एक वेगळ्या प्रकारचा जनहिताचा जनसामान्याच्या जीवनामध्ये एक वेगळी उंची त्यांनी आणल्याच्या बद्दलचा एक वेगळा विक्रम आज ह्या देशामध्ये साजरा होतोय। आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून या देशाच्या प्रगतीसाठी, या देशाच्या स्थैर्यासाठी, या देशाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण पावलं या 12 वर्षामध्ये टाकण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलं। पहिले असे पंतप्रधान आहे ज्यांनी देशामध्ये एक वेगळा पायंडा पाडला आणि ज्या पायंड्याच्या माध्यमातून प्रधानमंत्रीपेक्षा प्रधान सेवक अशा पद्धतीची एक नवीन व्याख्या पंतप्रधानांना देण्याच्या बाबतीतलं काम मोदीजींच्या विचारानं झालं। ज्या दिल्लीमध्ये सत्तेच्या केंद्राचं ठिकाण असणाऱ्या परिसराला राजपथ म्हटलं जायचं, त्याला कर्तव्यपथ बनवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं। देशाची अंतर्गत सुरक्षा असेल किंवा देशाची बाह्य सुरक्षा असेल, आपल्या सीमेवरची सुरक्षा असेल, आपल्या संरक्षण दलाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा देण्याचं काम असेल, जे भारत बाहेरच्या उत्पादनावर अवलंबून राहत होतं त्या भारताला आत्मनिर्भर बनवण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालं। या देशामधल्या सर्वसामान्य माणसाला स्वतःचं बँक अकाउंट देण्याचं स्वप्न आदरणीय मोदीजींनी पाहिलं आणि 58 कोटी जनधन खाते या देशामध्ये उघडण्याचं यशस्वी काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालं। त्याचबरोबर 10 कोटी माता भगिनींना उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस सिलेंडर देण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधानांच्या माध्यमातून झालं। 15 कोटी अशी घरं आहे जिथं स्वच्छ पिण्याचं पाणी हर घर जल या योजनेच्या माध्यमातून देण्यामध्ये केंद्र सरकार यशस्वी झालं। अशाच पद्धतीनं अनेक योजना त्या सामान्याच्या जीवनाला स्पर्श करतील अशा योजना मोदीजींच्या माध्यमातून ह्या देशामध्ये राबवण्यात आल्या। त्यांच्या भावी कारकिर्दीला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, देशातल्या नागरिकांच्या वतीनं, विशेषतः कराड तालुका आणि सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो।